कौलापूर विटा आणि संजयनगर परिसरात घरफोडी करून दागिने विक्री करणाऱ्या चोरट्याच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले। या चोरट्याकडून घरफोडीचे 5 गुन्हे उघडकीस आणण्यात यश आले असून 17,43,500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। मंगेश एताळा भारते असं अटक करण्यात आलेल्या तरुणाचं नाव आहे। स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने चांगली सदरची कारवाई केली आहे। गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात घरफोडीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे। स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे एक पथक पेट्रोलिंग करत होते। यावेळी पथकातील अनिल ऐनापुरे, प्रकाश पाटील आणि हनुमंत लोहार यांना माहिती मिळाली की संशयित भारते हा चोरीचे दागिने विकण्यासाठी सांगलीतील बोर्ड कॉलनीत येणार आहे। मिळालेल्या माहितीप्रमाणे पथकातील कर्मचाऱ्यांनी त्या ठिकाणी सापळा रचून दुचाकीवर थांबलेला संशयित भारते याला ताब्यात घेतलं। यावेळी त्याच्याकडे असणाऱ्या मोपेड दुचाकीची झडती घेतली असता डिक्कीमध्ये सोन्याचांदीचे दागिने मिळाले। सदरच्या दागिन्यांबाबत त्याच्याकडे कसून चौकशी केली असता त्याने सांगितले की त्याच्या ओळखीचे असलेल्या बबलू सिंग टाक आणि संगत सिंग कल्याणी यांनी काही दिवसांपूर्वी विटा, कौलापूर आणि संजयनगरमध्ये घरफोडी करून चोरले। सदरचे दागिने विक्री करण्यासाठी त्याच्याकडे दिल्याचं सांगितलं। यावेळी त्याच्याकडून सोन्याची बोरमाळ, मंगळसूत्र, चैन, गंठण, कर्णफुले, वेल, रिंग, बदाम, वेढण, नथ, झुबे, ब्रेसलेट, नेकलेस असं एकूण 16,66,000चे सोन्याचे दागिने, 2,500चे चांदीचे दागिने आणि 75,000ची दुचाकी असा एकूण 17,43,000चा मुद्देमाल जप्त केलाय।